श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत. आज आपण अशा 5 वस्तू पाहणार आहोत की त्या आपण घरामध्ये ठेवल्यावर घरातील गरिबी कायमची निघून जाईल. या 5 वस्तू तुमच्या घरात ठेवा. तुमच्या घरात गरिबी काय, काळही तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो व पैसा कमवतो, पण तरीही घरात पैसा अजिबात टिकत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो. पैसा घरात येण्या अगोदरच खर्च झालेला असतो. मुलांवरही आपण खूप पैसा खर्च करूनही मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. नेहमी कोणाकडून पैसा घेतला जातो, पण तो पण परत केला जात नाही. कर्ज वाढत जातं. त्यामुळे अशा आज आपण 5 वस्तूंबद्दल माहिती घेणार आहोत. त्या 5 वस्तू आपण घरामध्ये ठेवल्यास आपल्या घरातील गरिबी कायमची निघून जाईल. त्यातली पहिली वस्तू म्हणजे बासरी. बासरी आपल्या ईशान्य कोपऱ्यात जे आपले देवघर ठेवलेले असते त्या जागेवर ठेवावी. लक्षात असू द्या, बासरी ही बांबूची असावी, नाहीतर आता कितीतरी प्रकारच्या बासरी असतात. बांबूच्या बासरीमध्ये वास्तुदोष दूर करण्याचे सामर्थ्य असते. तसेच वाजवले बनवताना मीपणा नसतो, म्हणजे नवमी, सप्तमी, दशमीला या तिथीला टाळून बासरी बनवली जाते. म्हणून बासरीमध्ये अहंकार नसतो आणि अहंकारी व्यक्ती बासरी वाजवू शकतही नाही. म्हणून अशी बासरी घरात ठेवल्यास घरातील वास्तू दूर होतात. दुसरी गोष्ट आहे मोरपीस. मोरपीस भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. मोरपीस ईशान्य दिशेस ठेवले त्याने घरात सुख समृद्धी लाभते. घरात मोरपंख ठेवल्याने घरातील वास्तुदोषाचे निवारणही होते व कितीतरी अडचणीपासून आपली सुटका होते. जर आपल्या घरामध्ये अडचणी येत असतील, काही दोष असतील, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये या 2 वस्तू ठेवू शकतात. तसेच तिसरी वस्तू म्हणजे दक्षिणमुखी शंख. हा शंख ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते, पण दक्षिणावर्ती शंख हा नेहमी ओरिजिनल असावा. दक्षिणावर्ती शंखात पिवळं तांदूळ भरून ते पिवळ्या वस्त्रात बांधून ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये बांधून ठेवू शकता. त्यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील. मग देवघरातही ठेवू शकता. तसे देवघरात ठेवताना त्यामध्ये पाणी, तांदूळ व नाणे भरून ठेवावे. घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आपले घर धान्याने भरून जाईल. चौथी गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी व कुबेर महाराज यांचा एकत्रित असलेला फोटो घरामध्ये लावावा. तसे केल्याने आपल्याला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. घरात आलेला पैसा टिकेल. पहिल्यांदा घरात आलेला पैसा कधीही खर्च करू नये. तो देवघरात ठेवावा व ज्यावेळेस आपल्याला लागतील त्यावेळेस खर्च करावा. या सवयीमुळे आपल्याला बचत करण्याची सवय लागते व आपल्याला कोणाकडे कर्ज घेण्याची वेळही येत नाही. 5वी वस्तू म्हणजे नृत्य करत असतानाचा गणपती बाप्पाचा फोटो. असे नृत्य करत असतानाचा गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये जरूर आणून ठेवावी. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते. तसेच घरातील वातावरण प्रसन्न राहते. या वस्तू तुम्ही जर तुमच्या घरामध्ये आणून ठेवल्यास गरिबी काय, वाईट काळही तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. घरामध्ये जाळे जर असतील, घरातील सुख समृद्धी निघून जाते. तसेच घर सुंदर आणि स्वच्छ ठेवावे. इतके स्वच्छ ठेवावे की घरामध्ये मुंग्या, झुरळ सुद्धा होणार नाही व त्यांना मारण्यासाठी आपल्याला विषारी औषध टाकावे लागणार नाही. त्या हत्या करण्याच्या पापापासून सुद्धा आपण वाचू शकतो. सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडू मारू नये व केर कचरा काढू नये. त्यामुळे घरातील समृद्धी निघून जाते. संध्याकाळची वेळ म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यावेळी आपलं घर सुंदर व प्रसन्न असावं. देवघरात दिवा लावलेला असावा. अगरबत्तीचा सुगंध घरात दरवळत असावा. अशा प्रसन्न वातावरणामध्ये माता लक्ष्मीचे घरात आगमन नक्कीच होईल. संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दही, साखर, तांदूळ अशा वस्तू जर मागायला आलं तर त्या कोणालाही देऊ नयेत. अशामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते. संध्याकाळच्या वेळी पैसे कोणालाही देऊ नयेत. दुसऱ्या दिवशी सकाळी द्यावेत. तसे संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीच घराबाहेर काढू नये. संध्याकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते व रात्री जेवण झाल्यानंतर उष्टी भांडे बेसिनमध्ये तसेच पडू देऊ नयेत. ती भांडे लगेच स्वच्छ करून ठेवावी. नाहीतर या कारणामुळे घरात कितीतरी समस्या निर्माण होऊ शकतात. आपलं किचन नेहमी सुंदर आणि स्वच्छ असावं, कारण आपल्या दिवसाची सुरुवात तेथूनच होते. जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर एका पिवळ्या कपड्यामध्ये एक हळकुंड घेऊन जावं. असं केल्याने तुमच्या मनातील जी तुमची कामे आहेत ती दिवसभरातील पूर्ण होतील. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपण गाईला गूळ आणि चणे खायला द्यायला पाहिजेत. त्यामुळं आपल्यावरचं कर्ज हळूहळू कमी होतं व परत कर्ज घेण्याची वेळही येत नाही.
तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.